सो हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. आणि आत्ता वाजले आहेत 12 आणि मी आत्ता व्लॉगला सुरुवात करते आहे. काही असं स्पेशल कंटेंट वगैरे काही नाही आहे, डेली व्लॉग टाईप राहील. आत्ता मी घरी आहे आणि माझी फ्रेंड येते अनमोल. नंतर एक गाडीचं थोडंसं काम आहे, तिथे आम्ही जाऊ, बघू होतं काय काय कसं कसं होतंय. तुम्ही पण बघत राहा. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की माझी फ्रेंड येत आहे अनमोल, आणि मग मी तिला सांगितलं की तू जेवण वगैरे काही येऊ नको, आपण इथे काहीतरी बनवू वगैरे. सो ती बोलली दुसरं कशाला, तू व्हाईट सॉस पास्ता बनव. तिला माझ्या हातचा व्हाईट सॉस पास्ता खरंच खूप आवडतो. सो मी पण म्हटलं ठीक आहे, आपण ते बनवूया आणि तुम्हालाही दाखवूया व्हाईट सॉस पास्ता मी कशी बनवते, माझी रेसिपी काय आहे. ही रेसिपी जगावेगळी नाही आहे, जेवढी जे नॉर्मली असतं तेच आहे, पण तरी पण तुम्ही बघा. सो आपण पास्ता बनवूच, पण त्याआधी मस्त एक कप कडक कॉफी पिऊया आपण. मला चहा आवडतो, मी नॉर्मली डेजला चहाच पिते, पण आज माझा कॉफी प्यायचा मूड झालाय, सो मी कॉफी पिते, तुम्हालाही दाखवते. मी आता दूध तापवायला ठेवलंय आणि मी कपमध्ये थोडीशी कॉफी पावडर, साखर ही घेतली आहे. आणि माझी थोडीशी स्टाईल वेगळी आहे, मी वेगळ्या टाईपने करते. इथे मी थोडंसं पाणी टाकत आहे यात, थोडंसं, जास्त नाही, बस. तुम्हाला मोजून घ्यायचे असतील तर तुम्ही 2 टेबलस्पून एवढा वॉटर टाकू शकता, सॉरी पाणी टाकू शकता, इंग्लिश. आणि मी याला खूप असं मस्त मिक्स 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 खरं चांगलं मिक्स मी असं करून घेते. मग मस्त असं एक फ्रॉथी टाईप कॉफी बनते. मी मोस्टली कॉफी अशीच पिते, म्हणून मी जेव्हा मला असं निवांत वेळ असतो, फ्री टाइम असतो, तेव्हा कॉफी बनवते. ते ॲज युजल जेव्हा धावपळीचे दिवस असतात तेव्हा नाही बनवत नसते, कारण की हे सगळं करायला तेव्हा वेळ नसतो माझ्याकडे. तुम्ही बघू शकता मस्त अशी कॉफी आपली फेटून झालेली आहे. आणि मग दूध तापल्यावर आपण यात दूध टाकूया मस्त. तसं फ्रॉथी कॉफी आपली रेडी झालेली आहे. मस्त परत आपण एकदम कॅफ वाटते ना, एकदम कॅफे टाईप. सो येस, अशा प्रकारे आपली कॉफी रेडी झालेली आहे. मस्त आपली कॉफी अशी रेडी झालेली आहे. ती आता मस्त आपण पिऊया आणि पास्ताच्या तयारीला लागूया. इथे मी हा फेने पास्ता आहे तो घेतलाय. मोस्टली याला फेने पास्ताच बोलतात. जर काही वेगळं बोलत असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मला हाच मिळाला, सो मी हे घेतलेलं आहे आणि हे आपण आता बॉईल करूया. पाणी, मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतलंय. आणि थोडंसं बॉईल झाल्यावर आपण मस्त पास्ता यात टाकूया. पास्ता बॉईल करायला ठेवलाय आणि तो बॉईल होईपर्यंत आपण भाज्या ज्या आहेत ते कट करून घेऊया. घेतला आहे शिमला मिरची, कांदा आणि लसूण. मी एवढंच घेतलं आहे. बेसिकली व्हाईट सॉसमध्ये खूप घालतात, जसे स्वीट कॉर्न्स बोला, ते रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, मशरूम्स, ब्रॉकली, पण मी एवढं काही घालत नाही. मला हे 2 असले तरी बस होतो. मोस्टली मला हे 2 असले तरच आवडतं. जास्त असं पास्ता म्हणजे भाज्या असेल तर मोस्टली तो असं भाज्या भाज्या टाईप होतो, पास्ता लागत नाही, असं माझं म्हणणं आहे. ज्यांना आवडतं त्यांनी चांगलं आहे, पण नाही आवडत त्यांनी एवढंसं घातलं तरी बास आहे. सो आपण हे मस्त कट करून घेऊया सगळंच.
सो आपले मस्त असे लसूण सोलून झालेले आहेत. आता आपण भाज्या कशा कापतोय ते बघूया. सो आपल्याला हे मस्त मोठेच कापायचे आहेत, कारण का एकदम बारीक कापले तर त्याचं काही क्रंच आपल्याला येत नाही. सो मी एवढे असे कापते साईज होते. आणि मी हा ओठा अगदी स्वच्छ धुवून घेतलेला, नाही तर परत तुम्ही म्हणाल की ओट्यावर कापते वगैरे, पण हा मी कापण्याआधी मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याचे जे आपण असे तुकडे केलेत ना, त्याला असं आपल्याला आता वेगळं असं सेपरेट करायचं आहे. जे मोठे आहेत ते घेऊया आपण, आणि जे छोटेसे राहिले आहेत ना ते फेकून नाही दिले. हे जसं असं राहतंय ते फेकून नाही द्यायचं. आपण जेवणाला वगैरे भाजी वगैरे केली ना तर त्यात आपण हे असे यूज करू शकतो. सो हे मी बाजूला ठेवते. मस्त बॉईल झालेलं आहे. ह्याचं गरम पाणी मी काढून घेतलेलं आहे. थोडंसं परत एक पाणी घालून धुवून पण घेतलंय. यात आपण आता थंड पाणी घालूया, म्हणजे पास्ता चिकटणार नाही. मस्त आपण असं पाणी घालून घेतलेलं आहे. याला आपण साईडला ठेवूया. आता आपल्या भाज्या अशा कट करून रेडी आहेत. आता आपण बघूया पुढे काय करायचं ते. तसं पॅन घेतलेला आहे, त्याला मीडियम फ्लेमवर ठेवून घेतलं आणि त्यात थोडंसं तेल टाकलं आहे. तेल थोडं गरम झालं की आपण जे कापून घेतलेले भाज्या आहेत ते आपण टाकूया. याला मस्त मिक्स करून घेऊया. आपण हे फक्त थोडंसं सॉटे करून घेणार आहोत, कारण का मग आपण जेव्हा पास्ता हो तेव्हा ह्याचं थोडंसं क्रंची फ्लेवर टेस्ट जे काही आहे ते येईल. यामध्ये आपण थोडंसं मीठ,
यात आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत, थोडासा पेरी पेरी मसाला, मिक्स हर्ब्स आणि ऑर्गॅनो. याला परत आपण मस्त मिक्स करून घ्यायचे. हे आपलं झालेलं आहे. याला आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त आपले भाज्या ज्या आहेत ज्यात आपण सॉते करून घेतलेत, थोडेसे मसाले वगैरे टाकून, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स वगैरे टाकून त्याचं मस्त रेडी आहे. आता आपण व्हाईट सॉस बनवूया. व्हाईट सॉस जे लसूण घेतलेले ना त्याला आपण आता बारीक चॉप करून घेणार आहोत. जेवढं तुम्हाला बारीक जमतंय तेवढं तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे मी काहीतरी चॉप करून घेतले आहे. तुम्ही ह्यापेक्षा बारीकही घेऊ शकता, काही नाही, मला तरी एवढेच जमले. आणि जर तुम्हाला चॉप करायचे नसतील तर खलबत्ता असतो त्यात तुम्ही टाकून डायरेक्टली कुटू शकता, ते पण चालतंय. आता माझ्याकडे ते नाहीये म्हणून मग मी असे चॉप केले. सॉससाठी मी त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल घालून परत घेतलं आहे. मी पॅन धुवून वगैरे नाही घेतलाय. जो मसाला आहे त्यावर ते तसाच राहू दे, मी तसंच ते घेतलंय. थोडंसं आता तेल तापू दे. मी मीडियम फ्लेमवरच ठेवलं आहे. सो आपलं तेल तापून झालेलं आहे. यात आपण जे आपण चॉप केलेले लसूण होते ते घालूया आणि ह्याला थोडंसं मस्त असं फ्राय करूया तेलमध्ये. असे लसूण जे आहे ते असे फ्राय करून झाले असतील. हे जे लसूण आहे ते असे मस्त थोडेसे ब्राउनिश झाले ना का आपण यात टाकणार आहोत 1 चमचा मैदा. थोडासा मी अजून टाकते. जसं प्रमाण आहे तुमचं पास्त्याचं, तुम्हाला किती जणांसाठी करायचं आहे तुम्ही त्या टाईपने मैदा टाका आणि याला मस्त आपण फ्राय करून घेणार आहोत. याचे लम्स राहिले नाही पाहिजे. आणि यात आपण टाकणार आहोत 1 ग्लास दूध.
आणि ह्याला आपण स्टर करणार आहोत मस्त. नंतर मग आमच्या इथे कन्स्ट्रक्शनचं थोडं काम चालू झालेलं, मग व्हॉइस नीट येत नव्हता म्हणून मी इथे व्हॉइस ओव्हर देत आहे. इथे आता मी या सॉसमध्ये मेयोनीज ॲड करत आहे. हे खूप ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी एवढं काही नाही, चांगलंच लागतो तो व्हाईट सॉस तसा. पण मेन त्याचा इन्ग्रेडियंट चीज आहे. तुम्ही मेयोनीज घाला नाही घाला, इट्स टोटली ऑप्शनल. पण जर तुम्ही मेयोनीज घालत असाल तर त्याला नीट स्टर करा, लम्स आहेत कामा नाही, कारण का मेयोनीज लगेच मेल्ट होत नाही त्या सॉसमध्ये. सो तुम्हाला खूप वेळा ते स्टर करावं लागेल. आयदर तुम्ही स्पॅच्युला नाहीतर चमचेने करू शकता, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल. आणि लम्स एकदम फ्री करण्याचा तुम्ही ट्राय करा, जसं मी इथे करते आहे. इथे तुम्ही विस्करचा पण यूज करू शकता सगळं एकत्र करण्यासाठी, ज्याच्याकडनं लम्स जे आहेत ते राहणार नाही सॉसमध्ये आणि सॉस थिक पण बनतो. सो तुम्ही ते पण यूज करू शकता. तुम्ही बघू शकता आपले मेयोनीज एकदम मेल्ट झालेलं आहे त्या सॉसमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आता आपलं जो सॉस आहे तो थिक व्हायला पण सुरुवात झाला आहे. ह्याला थोडा वेळ आपण असंच ठेवूया. आणि यात आपण आता चीज घालूया. मी 2 क्यूब्स घातल्या चीजचे. चीजचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तसा घालू शकता, तुम्हाला जेवढं आवडतं तसं. मी तरी इथे 2 चीज क्यूब्स वापरले आहेत. स्लाइस करून घालू नका, ग्रेट करूनच घाला, कारण का चीज परत मग त्यात मेल्ट व्हायला टाईम लागेल. त्यापेक्षा तुम्ही असं ग्रेट करूनच चीज घाला. आणि परत एकदा ते नीट मेल्ट होईपर्यंत तुम्ही त्याला स्टर करा नीट. याच्याने आपला जो सॉस आहे तो मस्त टेस्ट पण येते. आणि तुम्ही बघू शकता आपला व्हाईट सॉस हा ऑलमोस्ट रेडी आहे. आता यात मीठ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घाला, कारण का आपण भाज्यांमध्ये पण मीठ घातलं आहे, आपण पास्ता बॉईल करताना पण मीठ घातलं आहे, चीजमध्ये पण थोडं सॉल्टनेस असतो. सो मीठ जे आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली घाला. मी ते थोडंसं मीठ घालते आता. हा आपला व्हाईट सॉस बनवून आता फुल्ली रेडी आहे. यात आपण स्टर केलेल्या भाज्या आहेत ते घालूया. त्यालाही नीट मिक्स करूया. तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही यात अजून थोडासा पेरी पेरी मसाला आणि चिली फ्लेक्स टाकू शकता. पण जास्त पेरी पेरी आपण टाकल्यावर तो पिंक सॉस होतो. सो मला व्हाईट सॉस पाहिजे होता म्हणून मग मी जास्त पेरी पेरी नाही टाकला त्यात. आता आपला जो बॉईल केलेला पास्ता आहे, जो आपण थंड पाण्यात ठेवून घेतलेला, तो आपण यात आता घालून घेऊया. पास्त्यातलं जे पाणी आहे ना ते नीट काढायचं आहे.
आणि व्यवस्थित ह्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. सगळा सॉस पास्ताला लागला पाहिजे, त्यानेच तो असं टेस्टी बनतो. सो नीट तुम्ही मिक्स करून घ्या सगळं. या टाईमला तुम्ही गॅस ऑफ केला तरी चालतो, काही एवढं हे नाही. ऑन असेल, लो फ्लेमवर असेल तरी चालेल. अशा प्रकारे आपला व्हाईट सॉस पास्ता जो आहे तो रेडी आहे. व्हाईट सॉस पास्ता मस्त रेडी झाला आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. सो गाईज, आपला व्हाईट सॉस पास्ता तर रेडी झालेला आहे. मी याच्यावर मस्त चीज ग्रेट करून टाकणार आहे. कुणाकडे ओव्हन असेल तर मस्त याच्यावर मोझरेला चीज टाका आणि त्याला बेक केलं तरी मस्त लागतो तो. सो येस, आता आपण याच्यावर चीज टाकूया. व्हाईट सॉस पास्ता आहे तो रेडी झालेला आहे आणि या मॅडम पण आलेल्या आहेत. बस इतना नखरा नाही करणार आता. सो तिला जे पाहिजे होतं व्हाईट सॉस पास्ता तो रेडी झालेला आहे. आता आपण तिला देऊया आणि बघूया कसं झालंय तो. हिअर इज अवर पास्ता आणि टेस्ट कर. तो थंडा रहेगा क्या? नहीं, मेरे मुंह जल रहे हैं, इसकी जिम्मेदारी. हाँ हाँ, खा. So delicious. बोल. तर तुम्ही बघू शकता, खरंच पास्ता खूप चांगला झालाय. मी खाते, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता आम्ही पास्ता खातो मस्त. आता आम्ही खातोय मस्त पास्ता आणि माझ्या अवताराला खूप इग्नोर करा तुम्ही. गरमी आहे, सो माझा मेकअप वगैरे करून गॅसच्या समोर जायचा मूड अजिबात झाला नाही, कारण का घामाने सगळा मेकअप उतरूनच जातो. त्यापेक्षा जे जसं आहे नॉर्मल तसंच. आता मी पास्ता खातो. आम्ही आता रेडी आहोत आणि आम्ही जातोय गाडीचं काम करायला. एवढ्या भर उन्हात आम्ही जातोय गाडीचं काम करायला. बघत राहा तुम्ही पण. गाइस, ये रही हम लोग की काम वाली लड़की. अच्छे से पहुंच उधर सीट पे. देख, धूल है, धूल. या अच्छे से. वेरी गुड. अभी इसका सैलरी तुझे मिलेंगे, डोंट वरी. लोकेशनवर पोहोचलोय. ज्योती ऑटोमोबाईल, जिथे गाडीची नंबर प्लेट आहे. नंबर प्लेट होती ऑलरेडी, पण डिजिटल नंबर प्लेट. आणि ऊन खरंच खूप जास्त आहे ना ऊन. तापलोय आम्ही ऑन द वे येता येता. एवढे वाफा मारतात.
बघू आतमध्ये जरा एसीची हवा वगैरे खातो आणि भेटतो तुम्हाला. सो इथे आम्ही आलेलो ज्योती ऑटोमोबाईल्समध्ये गाडीची नंबर प्लेट लावायला, जी डिजिटल समथिंग न्यू रूल निघाला आहे त्यानुसार. हे विजयसागर रेस्टॉरंट आहे शिळफाटा रोडला, त्याच्याच अपोजिट आहे. आणि इथे खूप बाईक्स होत्या. इथे काका आमचे काम सुरू केलं आहे नंबर प्लेट्सचं. कैसा लग रहा है धूप में? कलर चेंज होईल आमचा. आते टाइम कैसा लगा तेरे को रोड पे? एकदम हीट. आज बारिश होती. खरंच पाऊस लवकर पडू दे. बट आंबा नहीं मिलेगा खाने को फिर. चलेगा तेरे को? एक बार चल भी जाएगा वो. खरंच खूप ऊन आहे. चुकीच्या आम्हाला असं वाटलेलं की सकाळी गर्दी असेल, ट्रॅफिक असेल, परत संध्याकाळी पण ट्रॅफिक असेल, म्हणून आम्ही दुपारची वेळ चूज केली. दुपारचं ट्रॅफिक वगैरे काही मिळालं नाही, पण ऊन खूप आहे. हा ना. इथे आमचं काम अजून पण चालूच आहे. एक स्क्रू होतं खूप टाईट झालेला, तो निघतच नव्हता, म्हणून हे काका पण आले आम्हाला हेल्प करायला. 1 घंटा हो गया, बड़ी गाड़ी का काम कुछ हुआ नहीं. ऊपर से 2 ॲक्च्युली नंबर प्लेट करायला आलेलो आणि ते स्क्रू खूप जाम झाले आहेत, सो ते निघत नव्हते. मग परत वेल्डिंगवाल्याकडे गेलो, वेल्डिंग काढली, परत आलो, पण तिकडून मी नंबर प्लेट आणायचीच विसरली. मग मी परत गेली आणि परत आली आणि आत्ता मग काम सुरू आहे. हो की नाही? कब खत्म होगा, जल्दी होगा, दाखवतो. फायनली आता आमचं काम व्हायला आलं आहे. नंबर प्लेट लागते. शेवटी झालं जे होतं मेन काम ते. आणि त्यानंतर मी मध्ये काही शूटच केलं नाही, कारण का खूप प्रॉब्लेम्स येत होते मध्ये. आणि नंतर मग आम्ही डायरेक्टली घरी निघालो एवढ्या भर उन्हात. त्यानंतर आम्ही डायरेक्टली घरी गेलो, आवरलं आणि मग परत आम्ही निघालेलो बाहेर जाण्यासाठी 90 फीटला, कारण एक राऊंड मारण्यासाठी संध्याकाळचा. सो गाईज आम्ही इथे आलो आहे आता 90 फीट रोडला, असंच टाइमपास करण्यासाठी. थोडा वेळ बसू आणि मग कुठेतरी जाऊ. असं आलेलो, गाडीचं वगैरे काम केलं, त्यानंतर काही शूट नाही केलं, कारण का खरंच खूप गरम झालेलं आणि थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते गाडीच्या ह्याच्यात. मग मी शूट काही जास्त केलं नाही. आणि मग त्यानंतर डायरेक्टली घरी गेलो, आवरलं वगैरे आणि परत आम्ही भेटलो. आणि ते 90 फीटला एक चक्कर मारायला आलो आहे मस्त. इथून आम्ही फडकेला जाऊ, काहीतरी खाऊ पिऊ आणि मग त्यानंतर घरी जाऊ. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आजच्या व्लॉग पुरती एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आजच्या व्लॉग पुरती एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.